नमस्कार मित्रांनो. आज आपण इथे पाहणार आहोत ऍक्च्युअल मध्ये आयपीओ ला अप्लाय कसा करायचा. लास्ट सेशन मध्ये आपण प्रायमरी मार्केट मध्ये आयपीओ बद्दल पूर्ण माहिती पाहिली. आयपीओ ला अप्लाय कसं करायचं हे मी तुम्हाला पीपीटी वरती तिथे सांगितलं. पण आज इथे एक आयपीओ क्लोज होणार आहे. सो मी इथे तुम्हाला ऍक्च्युअल प्रॅक्टिकल मध्ये बँकेच्या वेबसाईट वरती जाऊन ऍक्च्युअल अप्लाय कसं करायचं हे तुम्हाला इथे क्लिअर प्रोसेस मध्ये सांगणार आहे. आज एक आयपीओ क्लोज होणार आहे. आपल्या नियमानुसार आपल्याला आयपीओ ला अप्लाय करायचंय दुपारी 2:30 नंतर. सो आता 2:20 झालेले आहेत. आपण सगळ्यात पहिले हे चेक करूयात की तो जो आयपीओ आहे त्याचं ओव्हर सबस्क्रिप्शन किती आहे. जर तो ओव्हर सबस्क्राईब 10 टाइम पेक्षा जास्त असेल तरच आपण त्या आयपीओ ला अप्लाय करायचं आहे, आयदर नाही. सो ओव्हर सबस्क्रिप्शन चेक करण्यासाठी आपण जातोय NSEindia.com वर. याची लिंकही मी तुम्हाला सेशन मध्ये सांगितलेली होती. प्रोडक्ट मध्ये जायचंय, तिथून इनिशियल पब्लिक ऑफरिंग वरती गेल्यानंतर करंट मार्केट रिपोर्ट्स, बुक बिल्डिंग, करंट इश्यू, इथे आपल्याला दिसतोय आज 2 ऍक्टिव्ह आयपीओ क्लोज होणार आहे, ज्याचे नाव आहे क्लीन सायन्स टेक्नॉलॉजी आणि GR इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड. सो आज आपण इथे GR इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड या आयपीओ ला अप्लाय करणार आहोत. सो चला बघूयात की त्याचं ओव्हर सबस्क्रिप्शन किती झालेले आतापर्यंत. सो मी ऑल एक्सचेंज डिमांड ग्राफ वर क्लिक करतोय. सो मला इथं दिसतंय GR इन्फ्रास्ट्रक्चरचं ओव्हर सबस्क्रिप्शन झालेलं आहे 41 टाइम्स. म्हणजे आपला फर्स्ट क्रायटेरिया जो आहे 10 टाइम ओव्हर सबस्क्रिप्शन, तो नक्कीच इथे काय होतोय, फुलफिल होतोय. आणि या कंपनीचं पॅट सुद्धा चांगलं आहे. सो दोनही क्रायटेरिया फुलफिल झाले आहेत. सो आपण या आयपीओ ला आता काय करूयात, अप्लाय करूयात. अप्लाय करण्यासाठी आपण सगळ्यात पहिले जायचंय आपल्या बँकिंगच्या वेबसाईट वरती. सो ऍक्सिस बँकेची वेबसाईट आहे, ऍक्सिस वरती जाऊयात आपण. नेट बँकिंगनी लॉग इन केल्यानंतर जी काय प्रोसेस आहे ती सर्व आपण आज इथे याच्यामध्ये पाहणार आहोत सेशन मध्ये. ऍक्सिस बँकेवर गेल्यानंतर इथं लॉग इन करायचंय, पर्सनल लॉग इन. इथे मी आयडी टाकतोय and then password. क्लिक ऑन लॉग इन. लॉग इन केल्यानंतर इन्व्हेस्टमेंट हा ऑप्शन आपल्याला इथे दिसतोय. सो इन्व्हेस्टमेंटच्या अंडर आयपीओ, जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या अंडर आयपीओ वर क्लिक करताय, पहा इथे तुम्हाला एक विंडो दिसते, त्या तिथे आहे रजिस्टर्ड फॉर एस्बा. म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदा आयपीओ वर क्लिक केलेला आहे, सो तुम्हाला रजिस्टर करावं लागेल एस्बा साठी. पण मी ऑलरेडी एस्बा रजिस्टर केलेला आहे. सो तिथे मला एस्बाची पूर्ण डिटेलही दिसती पाहिजे. एस्बा रजिस्ट्रेशन झालेले माझं, डिपॉझिटचं नाव आहे CDSL. आता जो मी आयपीओ अप्लाय करतोय आणि जर मला तो मिळाला तर माझ्या या डीमॅट अकाउंटला तो मिळणार आहे मला, जो मी एस्बा रजिस्ट्रेशनच्या टायमाला इथे मेन्शन केलेला आहे. ईमेल आयडी, या ईमेल आयडी वर तुम्हाला कन्फर्मेशन मिळेल ऍप्लिकेशनचं, पॅन कार्ड नंबर आणि आपलं फुल नाव. सो चला आपण आयपीओ ला अप्लाय करूयात. इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय अप्लाय फॉर इक्विटी आयपीओ. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑल आयपीओ जेवढे काही इंडियामध्ये आहेत ते इथे दिसणार आहेत. इथं दिसणारे सगळेच आयपीओ असतील असं नाहीये. सो NSE इंडियाच्या वेबसाईट वरती जे काही आयपीओ तुम्हाला दिसत आहेत, मी पुन्हा एकदा सांगतो, NSE इंडिया वेबसाईट वरती सिक्युरिटी टाइप मध्ये इक्विटी लिहिलेलं आहे तितकेच आयपीओ आहेत. हे डेप्स जे आहे ऍक्टिव्ह आहे ते आयपीओ नाही आहे. म्हणजे आज इंडियामध्ये दोनच आयपीओ ओपन आहेत, क्लीन सायन्स आणि GR इन्फ्रा प्रोजेक्ट. सो दोन्हीची नावं तुम्हाला इथे ऍक्सिस बँकेच्या इथे दिसणार आहे. पहा, क्लीन सायन्सचं पण आहे आणि GR इन्फ्राचं सुद्धा आहे. सो हे रिमेनिंग 3 काय आहेत ते आपण इथे डिस्कस अजिबात करणार नाहीये, ते आयपीओ नाही आहेत. सो ते काय आहे हे महत्वाचं अजिबात नाही. सो आता आपल्याला GR इन्फ्राचं आपण बघितलं, ओव्हर सबस्क्रिप्शन 40 पट झालेला आहे. सो मी इथं GR इन्फ्रा सिलेक्ट करतो आणि आयपीओ ची डिटेल्स पाहतो.
आयपीओ डिटेल्स वर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दिसतंय कंपनीचं नाव, सिम्बॉल, बीड लॉट म्हणजे एका लॉट मध्ये 17 शेअर्स आहेत. जर तुम्हाला इथे एक लॉटला अप्लाय करायचंय याचाच अर्थ मिनिमम तुम्ही 17 शेअर्सला इथे अप्लाय करताय. मिनिमम प्राइस आहे 828 म्हणजे 828 ही झाली या शेअर्सची फ्लोअर प्राइस आणि 837 ही झाली या शेअर्सची कॅप प्राइस. आपल्याला ऑलवेज कट ऑफला सिलेक्ट करायचंय, त्यामुळे त्यांनी इथं दिलेलं आहे की जर तुम्ही कट ऑफला अप्लाय केला तर 837 ला तुमचा अप्लाय होणार आहे. ओके, पेमेंट करूयात आपण. इथे आल्यानंतर आपल्याला अकाउंट सिलेक्ट करायचंय. देन इन्व्हेस्टर्स कॅटेगरी, हा पॉइंट ऑलरेडी लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलंय. इथं आपल्याला इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करायचं ज्याला लिहिलेलं असतं मिनिमम 1 लॉट अँड मॅक्सिमम 2 लाख रुपीज. सो बघा, इंडिव्हिज्युअल अप्लाइंग अप टू 2 लाख रुपीज. सो हा ऑप्शन आपल्याला इथे सिलेक्ट करावा लागेल अँड प्रोसीड्स. नेक्स्ट गेल्यानंतर इथे पहा आपल्याला ऍप्लिकेशन साठी फॉर्म ओपन झालेला आहे. बीड क्वांटिटी, आता मला माहिती 17चा एक लॉट आहे, मला एक लॉट अप्लाय करायचा आहे. सो मी इथं 17 लिहिणार. सो तुम्हाला जर 2 लॉटला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला याच कॉलम मध्ये 34 ही क्वांटिटी मेन्शन करावी लागेल. जितके लॉटला अप्लाय करायचे तितकी क्वांटिटी नंबर 1 बीड नंबर 1 मध्ये टाईप करायची. सो बीड नंबर 2 बीड नंबर 3 काय आहे मी तुम्हाला थोड्या वेळाने एक्सप्लेन करतो. सो आता मला एक लॉट अप्लाय करायचं, इथं मी 17 टाकले, तुम्हाला 2 करायचे तर इथे 34 टाकायचे, खाली नाही. देन सिलेक्ट कट ऑफ. मग हे 2 नंबर 3 नंबर का दिलेले आहेत? समजा एखाद्या इन्व्हेस्टरला एक लॉट 828 ला अप्लाय करायचा आहे, दुसरा 830 ला करायचा आहे, तिसरा 835 ला करायचा आहे. सो त्या केस मध्ये इथे 3 नंबर वेगवेगळे दिलेले आहेत, पण आपल्याला असं काहीच करायचं नाहीये. जितके काही लॉट करायचे ते कट ऑफलाच करायचे. सो जितके काही लॉट करायचे त्याची क्वांटिटी नंबर 1 मध्ये टाकायचे, 2 आणि 3 नंबर सोडून द्यायचा ब्लँक. सो इथं प्रोसीड करतोय मी. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपल्याला हे समजतं की तुमच्या अकाउंटला किती पैसे हवेत. एक लॉट अप्लाय करायला मला इथे 14,229 रुपीज अमाऊंट लागणार आहे, जे आपल्या अकाउंटला असली पाहिजे. सो इथे आपण ऍक्सेप्ट करूयात कंडिशन. देन बँक काय करणार आहे, आपल्याला एक ओटीपी शेअर करणार आहे. तो ओटीपी इथं आपण मेन्शन करायचा आहे. सो मी इथं ओटीपी टाकतोय. ओके, अँड देन लास्ट क्लिक ऑन कन्फर्म. जसं तुम्ही कन्फर्म वर क्लिक करताय, कन्फर्मेशन विंडो येणार आहे तिथे की तुमचा आयपीओ ला सक्सेसफुली अप्लाय झालेला आहे. पहा इथे आपल्याला आयपीओ ची जी काय आहे कन्फर्मेशन मिळालेलं आहे. वी हॅव रिसीव्ड युअर रिक्वेस्ट फॉर आयपीओ सबस्क्रिप्शन. इट विल बी प्रोसेस शॉर्टली. यू कॅन चेक द स्टेटस वाय स्टेटस एन्क्वायरी. म्हणजे आपलं ऑलरेडी आयपीओ ला अप्लाय झालेला आहे. सो आता आपल्याला फक्त वेट करायचंय की हा आयपीओ आपल्याला मिळणार किंवा नाही. सो ते तेव्हा होईल जेव्हा तुम्हाला SMS येतो डिपॉझिटरी कडनं की JR इन्फ्राचा आयपीओ तुम्हाला अलॉट झाला आहे किंवा नाही. हे कन्फर्मेशन तुम्हाला बँकेकडनं सुद्धा मिळू शकतं. सो या लेक्चर्स मध्ये आपण ऍक्च्युअल आयपीओ ला अप्लाय कसा करायचा हे इथं आपण पाहिलेलं आहे आणि बऱ्यापैकी तुम्हाला याच्यातनं सगळी डिटेल्स समजलेली आहे. इथे जर तुम्ही गेलात आयपीओ स्टेटस एन्क्वायरी, सो आतापर्यंत तुम्ही जी डेट सिलेक्ट केली आपण त्या पिरियड मध्ये किती आयपीओ अप्लाय केला होता हे तुम्हाला इथे दिसेल. आज 2 आयपीओ क्लोज होणार आहेत. सो मी आज 2 आयपीओ ला अप्लाय केलेला आहे. सो माझ्या दोन्ही आयपीओ चे स्टेटस इथे दिसत आहेत. सो तुम्ही आयपीओ ला अप्लाय केल्यानंतर तुम्हाला या विंडो मध्ये आयपीओ स्टेटस एन्क्वायरी विंडो मध्ये तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन पाहायला मिळेल की तुमचा अप्लाय सक्सेसफुली झालेला आहे. सो आता तुम्ही तुमच्या बँकेच्या वेबसाईट वरनं सुद्धा अपकमिंग आयपीओ ला खूप चांगल्या पद्धतीने अप्लाय करू शकतात आणि आयपीओ मधनं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न्स मिळणार आहेत.
ओके, थँक्यू, बाय.